आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ती वडायची बॅग असते का नाही, ती घेऊन आली होती। मी आवाज ऐकला तर त्या बॅगचा। क्या है इसमें, ये इतना भारी क्यों है? सुधाकर जी। अरे दिल्ली वाले मॅडम, सावकाश सावकाश। आप यहाँ इधर? अहो ती माझी गाडी खराब झाली ना, गॅरेज वाल्याकडे निघालेलो। तुम्ही इकडे कुठे? मैं वो मकरन जी है ना जो मिसिंग है, उनकी वाइफ से मिलने गई थी। वो बहुत अच्छी दोस्त बन चुकी है मेरी अभी। बर। पर अभी क्या फायदा, मैं वापस अकेली पड़ जाऊंगी। का? अरे वो शायद कहीं बाहर जा रही है। मैं उनके घर पे गई थी ना अभी, तो बैग भर के रेडी है वो। बॅग भरून चाललेत? लग तो वैसे ही रहा है। एक पल के लिए मुझे लगा कि भाई जिनका पति मिसिंग है वैसे बाहर जाए अच्छा नहीं लगता है ना, उनके पति की वेट करनी चाहिए ना, मतलब है कि नहीं? हा, मग वाट बघितलीच पाहिजे ना। शायद कोई जरूरी काम होगा इसलिए जा रही होगी ना, वरना ऐसे कोई घर छोड़ के थोड़ी ना जाता है। त्या कुठं चालल्यात काय बोलले का तुम्हाला? नहीं ना, कितनी बार पूछा, जितनी बार पूछा उतनी बार बात टाल रहे। फिर मैंने सोचा कि पर्सनल बात है, फोर्स नहीं करना चाहिए, है ना? पर छोड़ो, हमें क्या, वो भाग थोड़ी ना रही है कि नहीं? ठीक है फिर मैं चलती हूँ। त्या मकरनच्या बायकोचा खरंच पळून जायचा प्लॅन तर नाही ना? काय झालं असेल तिकडे? हे गोपाळ अजून का आले नाहीत? माझ्यासोबत यायला घाबरले तर नसतील ना? यांनी माझी साथ नाही दिली तर कसं होईल माझं? गोपाळ, अहो काय तुम्ही कुठे होता इतका वेळ? अहो सॉरी, मला काल नाही जमलं। काय सॉरी? किती वेळ वाट बघितली मी काल तुमची? अहो माझी बायको माझ्यावर लक्ष ठेवून होती, त्यामुळे जमलंच नाही। आता सुद्धा दुकानावर आहे, तिथनं इथं कसं आलोय माझं मला माहिती। तरीच मला वाटलं होतं काहीतरी गडबड असेल म्हणून ते बघायला मी तुमच्या घरापर्यंत सुद्धा आले होते। तेव्हा त्या आजींनी माझा हात पकडला, त्यांच्याकडून कसं बसं मी माझा हात सोडून आले। आणि आत्ताही अजून तुम्ही थोडा उशिराने आला असता ना तर भीतीपोटी मला हार्ट अटॅक आला असता। बरं मला सांगा, आजीला कळलं तर नाही ना मी आले होते म्हणून? नाही, काय काळजी करू नका, आजीला काही कळलं नाही। तिला तसंही दिसत नाही आणि तिच्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही। आपल्याला इथून पळून जायसाठी दुसरा काहीतरी प्लॅन केला पाहिजे। तुम्ही काही काळजी करू नका, लवकरात लवकर तुम्हाला मुंबईला पाठवायचा काहीतरी प्लॅन करतो मी। नाही, मी तुम्हाला सोडून एकटी मुंबईला नाही जाणार, मला तुम्ही सोबत पाहिजे। अहो तुम्हाला कळत नाही का, इथं माझी बायको माझ्यावर लक्ष ठेवून आता दुकानात आहे। आपल्याला दोघांना नाही जाता येणार, दोघं जर गेलो तर लगेच संशय येईल, पोलीस पकडून आपल्याला आत टाकतील। ते मला काही माहिती नाही, मी सांगितलं ना, मी तुम्ही सोबत असल्याशिवाय एकटी मुंबईला जाणार नाही म्हणजे जाणार नाही। तुम्ही असं येड्यासारखं वागू नका। मी काय कोण आहे सर? बघते मी। पोलीस? आता काय करायचं? दार उघडायला लयच उशीर केला.
ते मी आतल्या खोलीत होते ना, जरा डोळा लागला होता. तुमच्या मिस्टरांचा फोन आला होता का? नाही. कुठल्या अनोळखी नंबरवरून फोन? नाही, तसं काही असलं असतं तर मग मी तुम्हाला फोन करून सांगितलं असतं ना. तुम्ही सगळंच सांगता असं नाही ना. आता आम्हाला असंच दारात उभं करून ठेवायचा विचार आहे का? येऊ का आत? हो हो, या ना, या. पुढे चालला होता का? यांना कसं कळलं असेल? काय विचारतोय मी, कुठे चालला होता का? कुठेच नाही. मग या बॅगा? नाही म्हणजे अशा बॅगा भरून कोण स्वतःच्याच घरी राहत नाही ना. तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा पत्ता लागलाय का? त्यांनीच कुठे बोलवून घेतलंय तुम्हाला? नाही. नाही ना. मग जर नवऱ्याचा पत्ता लागला नाही तर मग तुम्ही बॅगा भरून कुठे चालला होता? सांगितलं ना कुठेच नाही म्हणून. मग या बॅगा का भरून ठेवल्यात? काय आहे या बॅगांमध्ये? ते अहो, जुन्या साड्या आहेत त्यात माझ्या, ज्या वापरत नाही आहेत त्या. बाकी काही नाही. ठीक आहे, उघडा बॅगा. बघू कोणत्या साड्या आहेत. उघडा बॅगा. सर, बॅग ओपन करते. Rally.